ते बाजार समितीचे आमचे ठराव, बाजार समितीचा आदेश, बाजार समितीच्यावर या काही या संदर्भामध्ये जे काही नोटिफिकेशन झालं त्याने कोर्टाचे आदेश हे सगळे तुम्हाला मी सबमिट करतोय। माझं सांगण्याचा हेतू आहे उद्या त्यांनी काय करावं, सत्तेचा उपयोग करून काय करावं हा त्यांचा लुकआउट आहे। पण मी काय घाबरण्यामधला खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला। लढाईला जेव्हा आपण उभं राहतो गेल्या तेव्हा लोकसभा परिणामाचा विचार निवडणुकीमध्ये काँग्रेस करण्याच्या राष्ट्रवादी बाबतीमध्ये पक्ष भूमिका यांना करूनच आपण केवळ लढत असतो। 6 जागा मिळाल्या। माझं आजही आता आव्हान मात्र आहे जनतेतून उठाव होऊ की लागलाय। असं हे रडीचे महाराष्ट्रामध्ये खोटे 60% आरोप पेक्षा प्रत्यारोप जास्त करण्याच्या जागा भानगडीत इंडिया पडण्यापेक्षा आघाडीला मिळतील आपण असा जनतेच्या विश्वासही मैदानात खासदार जाऊन शरद न्यायालयाच्या पवार मैदानात यांनी व्यक्त केला। आणि तशा पद्धतीने तुम्ही कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती न्यायालयीन होऊन द्या ना, परंतु लोकांना गैरसमज करून द्यायचा। आजही माझं म्हणणं आहे जर 4000 कोटीचा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर माझ्या आयुष्यातल्या राजकारणातली सगळी मी निवृत्ती घेऊन टाकेल, सगळ्या गोष्टी तुम्ही निवृत्ती घेऊन टाकेल। पण 25-30 वर्ष एखादा माणूस राजकारणामध्ये खडतर प्रयत्न करून तुमच्यासारखा बाकीचे सगळे यंत्रणा वापरून आलेला नाही आहे। 25-30 वर्ष मी साधा कार्यकर्त्यापासून इथपर्यंत मी पोचलेलो आहे। अख्ख्या सातारा जिल्ह्याने बघितलेलं आहे, कुठेही मला अशा प्रकारचा आरोप करण्याची कधी कोणाला संधी मिळाली नाही। जर एखाद्याचं 25-30 वर्षाचं राजकीय कारकिर्दी कपट कारस्थाने संपवण्याचा प्रयत्न करू नये। आणि म्हणून माझं म्हणणं आहे की निवडणूक होईपर्यंत थांबूया ना। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय निकाल होईल तो निकाल जनतेने घेऊन द्या आणि त्यामध्ये निकाल घेतल्यानंतर तुम्हाला काय कायदेशीर करा, मला फासा चढवायचा असेल तर फासा चढवण्यासाठी तुम्ही षडयंत्र करा, माझी तयारी आहे। परंतु एखादा उमेदवाराला लोकांची असलेली सहानुभूती आणि पाठबळ मिळते म्हटल्यानंतर ते पाठबळ कमी करण्याच्या संदर्भामध्ये मग त्यांना आतत टाकावं अशा प्रकारचा प्रयत्न करणं हा रडीचा डाव आहे। म्हणून तुम्ही तुमची आपली, कारण त्याचा परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा भोगावा लागेल, परंतु यामध्ये लोक फार जागृत आहे। माझं आज तुमच्या माध्यमातून आव्हान आहे, लोकसभेची निवडणूक होईपर्यंत तुम्ही कारवाई करण्याचं धाडस करू नका किंवा कारवाई करायच्या बाबतीत दिलदारपणाने कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही पुढाकार घेऊ नका। मी सिद्ध करणारा कोण, सिद्ध कोर्ट करतं। सन्माननीय उच्च न्यायालयाने हा घोटाळा सिद्ध केलेला आहे, हा माझा आरोप नाही आहे, हा घोटाळा सिद्ध सन्माननीय उच्च न्यायालयाने केलेला आहे। मी ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होतो, ज्या वेळेला माझा तुमचा संबंध नव्हता, हा घोटाळा 2010 सालचा आहे। 2010चा घोटाळा 2014 मध्ये मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी हा उघडकीस आणला होता आणि तो घोटाळा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चौकशी होऊन त्यातले आरोप सिद्ध झालेत। सिद्ध झाल्यानंतर उच्च न्यायालयाची ऑर्डर जर आपण पाहिली तर उच्च न्यायालयाने म्हणलंय या दोषींनी घोटाळा केलेला आहे, यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी। मी केलेला आरोप नाही, मी केलेला हा उच्च न्यायालयाचा निर्देश जो दिलेला आहे ते मी जनतेच्या पुढे मांडलेला आहे। निवृत्ती ऑटोमॅटिकच होणार आहे, साधी गोष्ट आहे। ज्या 20-22 वर्ष ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्या मतदारसंघाची इतकी वाईट अवस्था केली, त्या ठिकाणी गुंडगिरी बोकायला लावली, महिलांना सुरक्षित ठेवलं नाही, शेतकऱ्यांच्या मोटरी चोरीला नेल्या, सगळ्या तरुण मुलांना दारू पाजून रांगवलं आणि आता अख्ख्या जिल्ह्याचं वाटोळ करून घ्यायला कोण तयार आहे? कसं तरी आमचा वाट लागलेला जिल्हा आत्ता आम्ही दुरुस्त करतोय, त्याचं सुसंस्कृतपणाचं झालेलं हनन हे आम्ही थांबवलेलं आहे। हे आम्हाला एवढा त्रास झाला आहे, आज जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वाटत नाही आपल्या जमिनी जाव्यात, जिल्ह्यातल्या सामान्य महिलांना वाटत नाही की आम्हाला कुठला ते त्यांच्याबरोबर येणारे गुंड दहशतवादी मुंबईचे त्यांच्याकडून त्रास व्हावा असं कुणाला वाटत नाही। आत्ता तर या ठिकाणी साधी गोष्ट आहे, कोड ऑफ कंडक्ट लागलेला आहे, इथं कुठलाही राजकीय दबाव होणार नाही आहे। शासकीय यंत्रणा कधीही दबावाखाली काम करत नाहीत, त्यांना फक्त दबाव असतो न्यायालयाचा। न्यायालयाने निर्देश दिले तर 100% ती यंत्रणा काम करणार आहे।